नमस्कार, मी प्रियाज रेसिपी मराठीमध्ये तुमचे मनापासून स्वागत। आज आपण इन्स्टंट रवा अप्पे आणि त्याच्यासोबत खाल्ली जाणारी हिरव्या टोमॅटोची चटपटीत अशी चटणी कशी बनवायची हे पाहणार आहोत। प्रत्येक वेळेस नारळाची चटणी किंवा लाल टोमॅटोची चटणी खाऊन कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीने हिरव्या टोमॅटोची चटणी तुम्ही नक्की ट्राय करा। ही अगदी फटाफट बनून तयार होते, याला काहीच टाइम लागत नाही आणि खायला तर इतकी अप्रतिम लागते ना। त्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर यूट्यूबवर प्रियाज रेसिपी मराठी चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग स्टार्ट करूया आज आपल्या छानशा रेसिपीला। अप्पे बनवण्यासाठी सर्वप्रथम इथे मी एका बाउलमध्ये 1 कप रवा घेतला आहे। आता यामध्ये अर्धा कप दही घालून घेऊ, तसेच चवीनुसार मीठ घालून घेऊ। आता हे चमच्याच्या साहाय्याने आपल्याला व्यवस्थित असे एकजीव करून घ्यायचे आहे। हे व्यवस्थित असे एकजीव झाले की यामध्ये पाणी घालायचे आणि हा रवा आपल्याला भिजवून घ्यायचा आहे। इथे रवा भिजवण्यासाठी साधारण मला 1 कप पाणी लागले आहे। तुमचे जर दही जास्त पातळ असेल तर त्यानुसार तुम्हाला पाण्याचे प्रमाण इथे लागेल। आता हे व्यवस्थित असे एकजीव झाले की यावरती झाकण ठेवायचे आणि आपल्याला हे अर्धा ते पाऊण तास भिजवून घ्यायचे आहे। इथे साधारण पाऊण तास मी हा रवा भिजवून घेतला आहे। आता काय करायचे, चमच्याच्या साहाय्याने आपल्याला आणखी एक वेळेस हा रवा हलवून घ्यायचा आहे। आता इथे मी पाव चमचा इनो फ्रूट सॉल्ट घालून घेणार आहे आणि इनोला ॲक्टिवेट करण्यासाठी आपल्याला याच्यावरती थोडेसे पाणी घालून घ्यायचे आहे। आता आपल्याला इनो आणि रवा व्यवस्थित असे एकजीव करून घ्यायचे आहे। हे व्यवस्थित असे एकजीव झाले की आता रवा साईडला ठेवून देऊ। इथे गॅसवरती मी अप्पे पात्र गरम करायला ठेवले होते, यामध्ये तेल घालून घेऊ। तेल घालून झाले की यामध्ये रव्याचे बॅटर घालून घ्यायचे आहे। आता यावरती झाकण ठेवायचे आणि खरपूस कलर येईपर्यंत आपल्याला हे अप्पे भाजून घ्यायचे आहेत। इथे साधारण मी 15 मिनिट एका साईडने अप्पे व्यवस्थित असे भाजून घेतले आहेत आणि तुम्ही ते बघू शकता अप्पे टम्म असे फुगले आहेत आणि त्याला कलर तर किती सुरेख असा आला आहे, अगदी परफेक्ट। आता हे सर्व अप्पे पलटायचे आणि दुसऱ्या साईडने पण आपल्याला अशाच पद्धतीने खरपूस कलर येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। आता दुसऱ्या साईडने भाजत असताना यावरती झाकण ठेवायची काहीच गरज नाही। सर्व अप्पे पलटून झालेले आहेत। आता दुसऱ्या साईडने पण आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। इथे माझे दुसऱ्या साईडने पण अप्पे भाजून झालेले आहेत, हे आता आपण काढून घेऊ। आता अशाच पद्धतीने राहिलेले सर्व अप्पे मी बनवून घेणार आहे। सगळ्यात पहिल्यांदा अप्पे पात्रामध्ये तेल घालायचे आणि नंतर यामध्ये आपल्याला रव्याचे बॅटर घालून घ्यायचे आहे आणि मीडियम हीटवर आपल्याला हे अप्पे 15 मिनिट एका साईडने खरपूस कलर येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। अप्पे बनवत असताना गॅस मीडियम हीटवरच ठेवायचा, हाय हीटवर नाही करायचा, नाहीतर काय होईल ना, अप्पे बाहेरून करपले जातील आणि आतून कच्चे राहतील। आता इथे माझे सर्व अप्पे बनवून झालेले आहेत। आता टोमॅटोची चटणी बनवून घेऊ। यासाठी इथे मी 4 टोमॅटो बारीक चिरून घेतले आहेत, ते मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊ। अशा पद्धतीने जर तुम्ही हिरव्या टोमॅटोची चटणी बनवली ना तर इतकी भन्नाट अशी बनते ना। तसेच यामध्ये आता एक बारीक चिरलेला कांदा घालून घेऊ। आता यामध्ये कच्चे शेंगदाणे घालून घेऊ, तसेच 10-12 हिरव्या मिरच्या, 10-15 लसणाच्या पाकळ्या। आता आपल्याला हे अगदी बारीक असे नाही वाटून घ्यायचे, जाडसरच वाटून घ्यायचे आहे। इथे मी मीठ घालायचे विसरले होते, यासाठी यामध्ये मीठ घालून घ्यायचे। तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला जाडसर वाटून घ्यायचे आहे। आता याला तडका देऊन घेऊ। यासाठी इथे मी पॅनमध्ये तेल गरम करून घेणार आहे। तेल गरम झाले की यामध्ये मोहरी घालून घेऊ। मोहरी व्यवस्थित तडतडली की जिरे व्यवस्थित फुलले की कढीपत्त्याचे पाने आणि आता यामध्ये जी चटणी आपण मिक्सरमधून वाटून घेतली होती ना ती घालून घेऊ। आता आपल्याला ही साधारण 2 ते 3 मिनिट परतून घ्यायची आहे। जास्त वेळ परतायची गरज नाही, फक्त 2 ते 3 मिनिट परतून घ्यायची आहे।
तुम्ही कितपत तिखट खाताय यानुसार मिरच्याचे प्रमाण कमी जास्त करू शकता। इथे माझ्या मिरच्या जास्त तिखट नसल्यामुळे मी इथे जास्त मिरच्यांचा वापर केला आहे आणि इथे कच्चे शेंगदाणे वापरल्यामुळे चटणीची टेस्ट आणखी वाढते। त्यामुळे भाजलेले शेंगदाणे न घालता अशा पद्धतीने कच्चे शेंगदाणे तुम्ही यामध्ये घाला आणि चटणी जाडसरच वाटून घ्यायची, अगदी बारीक नाही करायची। इथे चटणी परतून झालेली आहे। अशा पद्धतीने इन्स्टंट रवा आप्पे आणि हिरव्या टोमॅटोची चटणी बनवून झालेली आहे। तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा आणि तुम्हाला जर ही आजची रेसिपी आवडली असेल तर यूट्यूबवर प्रियाज रेसिपी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्ही वेळात वेळ काढून आज माझा हा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार। चला तर मग भेटूया अशा छान छान एक रेसिपीमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।